छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार असून युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन या संकल्पनेवर आधारित हा सोहळा स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3:30 वाजता राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून होईल। त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज कुमार शहाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत रायगड चढाईला प्रारंभ होणार आहे। सायंकाळी नागारखान्यात मुख्य सोहळा पार पडणार असून यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले। नियोजनबद्ध दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केलं आहे। खऱ्या अर्थानं हा शिवराज्याभिषेक सोहळा जगात नव्हे तर कुठंच माहीत नसणारा शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून 2007 पासून सुरू झालेला हा शिवराज्याभिषेक सोहळा ज्यावेळेस 1000 ते 1500 लोक येत होते 2007ला, ते आज जवळपास 2026 मध्ये 2025 मध्ये 6 लाख लोक आले होते आणि आता 2026च्या आता 6 जूनच्या या कार्यक्रमाला जवळपास 7 ते 7.5 लाख शिवभक्त त्या ठिकाणी येणे अपेक्षित आहे। आपल्या जिल्ह्यातून गेल्या वर्षी 2 ते 2.5 हजार शिवभक्त आले होते, यावर्षी 3-3.5 हजार शिवभक्त यावेत यासाठी आपण पत्रकार बांधवांनी हे बातमी हे न्यूज आपण शिवभक्तापर्यंत पोहोचवावी अशी विनंती करतो। एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, शिवराज्याभिषेक समितीचा सदस्य आणि छत्रपती संभाजीराजांचा पाईक या दृष्टिकोनातून लोकांना आवाहन करणार काय? सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीनं पंढरपूरला जातो, आपण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी जातो, त्या पद्धतीने आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी छत्रपती झाले 6 जूनला, त्या सदरेवरती येऊन आपण नतमस्तक व्हावं, त्या ठिकाणची माती आपल्या कपाळाला लागावी या दृष्टिकोनातून हे आशीर्वाद घेण्यासाठी व आपले छत्रपती शिवाजीराजांनी त्यावेळेस कार्य केलं त्या दृष्टिकोनातून उजळणा व आपला आशीर्वाद मिळावे त्या आशीर्वाद घेण्यासाठी सर्व शिवप्रेमींनी त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो। ठीक आहे, ओके, धन्यवाद। ओके सर।